नमस्कार, मी नितीन राजवैद्य आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, देशामध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन उभं राहिलं आणि या आंदोलनाच्या निमित्ताने आता वेगवेगळ्या प्रकारचे विषय हे समोर येताना आपल्याला दिसत आहेत. आपण बघितलं की गेले 36 दिवस हे आंदोलन चाललं. 25 जुलैला या आंदोलन समाप्तीची घोषणा संयुक्तपणे भारत सरकारचे प्रतिनिधी आणि CJP कॉकरोच जनता पार्टीचे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे केली. आणि गेल्या 10 दिवसापासून आता या झालेल्या आंदोलनावरती विविध प्रकारचे मान्यवर हे आपापले विचार व्यक्त होताना आपल्याला दिसत आहेत. कॉकरोच जनता पार्टीचा जन्म ऑनलाईन पद्धतीने झाला हे पण आपण बघितलं. कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी देशभर विविध शहरांमध्ये जाऊन आंदोलनाच्या संदर्भात आपली भूमिका मांडली. त्या शहरामध्ये जाऊन आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न केला हे पण आपण बघितलं. त्या शहरामध्ये गेल्यानंतर त्यांनी जे आपली भूमिका मांडली, परंतु त्या भूमिकेला अनुसरून त्यांना काही फारसा प्रतिसाद मिळाल्याचं आपल्याला काही त्या ठिकाणी दिसलं नाही. आणि त्यांनी नंतर मग एक देशव्यापी आंदोलन दिल्ली येथे जंतर मंतरवरती उभं करावं आणि ते आंदोलन भारत सरकारच्या विरोधात, भारत सरकारच्या रणनीतीच्या विरोधात असेल आणि भारतातल्या जास्तीत जास्त तरुणांनी त्या ठिकाणी एकत्रित येऊन या सरकारचा निषेध करावा, सरकारच्या विरोधातलं हे आंदोलन म्हणून उदयास यावं अशा प्रकारचा प्रयत्न, अशा प्रकारचं आवाहन त्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसते. हा घटनाक्रम आपल्याला सर्वश्रुत आहे. आता काही नवख्या तरुणांनी, नवख्या विद्यार्थ्यांनी उभं केलेलं हे आंदोलन एक मोठ्या प्रमाणात, मोठ्या प्रकारचं आंदोलन झालं की जे एक राजकीय आणि सामाजिक स्वरूप त्याला एक चांगलं प्राप्त झालं, हे सुद्धा एक खरं तर आश्चर्याचा आणि चर्चेचा विषय आहे. मित्रांनो, या आंदोलनाच्या निमित्ताने आता हे आंदोलन झाल्यानंतर या आंदोलनाच्या निमित्ताने विविध मान्यवर हे आपापल्या प्रकारचं आकलन आपापल्या या आंदोलनाच्या अनुषंगाने करतात आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगाने आपापल्या प्रकारचा विषय हे आता ठेवताना समाज माध्यमांवरती समोर येताना आपल्याला दिसत आहेत. मग यामध्ये कोणी म्हणतं की हे आंदोलन देशविरोधी आंदोलन होतं. काही मान्यवर म्हणतात की हे आंदोलन संविधानाला अनुसरून किंवा संविधानाच्या विरोधातलं आंदोलन होतं. काही मान्यवर असं म्हणतात की हे आंदोलन तरुणांचं आंदोलन होतं, हे आंदोलन जेन झीचं आंदोलन होतं. अशा प्रकारचे विविध प्रकारचे आकलन या आंदोलनाच्या निमित्ताने आता समाज माध्यमांवरती होताना आपल्याला दिसत आहेत. या सर्व आकलनामध्ये नेपाळचं उदाहरण मात्र वारंवार दिल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. नेपाळमध्ये ज्याप्रमाणे तरुणाई एकत्र आली, तिथले जेनझी एकत्र आले आणि तिथल्या सरकारला, तिथल्या राष्ट्रप्रमुखांना राजीनामा द्यावा लागला वगैरे वगैरे, तो आपल्याला इतिहास काय आहे तो माहिती आहे. तर त्याचा उदाहरण कुठेतरी भारतामध्ये देऊन त्याप्रमाणे भारतामध्ये आता सत्तांतर होईल, या देशातली तरुणाई एकत्र आली, या देशातली जेनझी एकत्र आली आणि काहीच दिवसामध्ये हे सरकार कोसळेल, अशा प्रकारच्या दिवा स्वप्नामध्ये सुद्धा काही लोक किंवा अशा प्रकारचे स्वप्न हे भारतातल्या काही लोकांना पडताना आपल्याला दिसले अक्षरशः आणि ते मीडियावरती सुद्धा आपण बघितलं की त्यांची त्या प्रकारची वाच्यता ही त्या ठिकाणी होती. आता नेपाळच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर नेपाळचं जे क्षेत्रफळ आहे, हे क्षेत्रफळ आणि आपल्या देशातल्या ओडिसा राज्याचं किंवा छत्तीसगड राज्याचं क्षेत्रफळ हे सारखं आहे. म्हणजे आपल्या देशातलं ओडिसा राज्य जेवढं आहे किंवा छत्तीसगड राज्य जेवढं आहे, तेवढीच भौगोलिक परिस्थिती, तेवढ्याच भौगोलिक परिस्थितीचा हा नेपाळ हा देश आहे आणि त्या भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगाने तिथली राजकीय परिस्थिती आहे, तिथली सामाजिक परिस्थिती आहे आणि तिथली तरुणाई, तिथले नागरिक त्याप्रमाणे ते त्यांचं जीवन व्यापन करतात आणि त्याप्रमाणे त्यांची एक जीवन पद्धती त्या ठिकाणी जगताना आपल्याला दिसतात. त्यामुळे तिथली लोकसंख्या किती, तिथलं राजकीय बलाबल किती, भारतातले लोकसभेचे खासदार किती, राज्यसभेचे खासदार किती, इथलं बलाबल किती, एकदम एक आंदोलन उभं राहिलं आणि देश आणि सरकार पडलं, सरकार कोसळलं, अशा प्रकारच्या वल्गना करताना सुद्धा आपण समाज माध्यमावरती अनेक लोकांना बघितलेलं आहे. आता हे जे आंदोलन होतं, या अनुषंगाने एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे की हे तरुणांचं आंदोलन होतं का, हे जेनझीचं आंदोलन होतं का आणि हे आंदोलन गैर राजकीय होतं का, हे सुद्धा महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण काही आकडेवारी किंवा काही विषय या अनुषंगाने आपण बोलण्याचा प्रयत्न करू, त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू.
आता हे जे आंदोलन झालं CJPचं दिल्लीच्या जंतर मंतरवर, या आंदोलनाला असं म्हणतात की हे आंदोलन तरुणाईचं आंदोलन होतं, हे आंदोलन जेनझीचं आंदोलन होतं. आता थोडीशी जर आपण आकडेवारी बघितली, थोडा जर अभ्यास केला, तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या देशामध्ये ज्यांचं वय 30 आहे आणि 30पेक्षा कमी आहे असे तरुण किंवा असे नागरिक हे या देशामध्ये जवळपास 75 कोटी आहेत. ही आकडेवारी सगळी ऑनलाईन उपलब्ध आहे, आपण हे बघू शकतो. आणि ज्याला आपण जेनझी म्हणतो, जेनझी प्रकारात जे तरुण, जे नागरिक मोडतात किंवा त्या प्रकारामध्ये जे नागरिक येतात, त्यांची आकडेवारी किंवा त्यांची लोकसंख्या ही भारतामध्ये जवळपास 37 कोटीच्या आसपास आहे. आता म्हणजे भारत हा देश सर्वात तरुण देश म्हणून जगामध्ये ओळखला जातो आणि इथल्या सरासरी या देशाचं वय हे तारुण्याचं वय आहे, असं हे आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहे. आणि जर आपण बघितलं तर या आंदोलनामध्ये किती लोक, किती नागरिक, किती स्त्री पुरुष किंवा किती स्टुडंट्स उपस्थित होते, याचा जर आपण अभ्यास केला, थोडी आकडेवारी आपण काढली, तर आपल्या लक्षात येईल. असं सांगतात, म्हणजे ऑनलाईन अशी माहिती मिळते की 40 ते 50 हजार लोक दिल्लीच्या आंदोलनामध्ये उपस्थित होते. जे काही ज्या कालावधीमध्ये ते आंदोलन झालं, त्या कालावधी जर आपण विचार केला तर 40 ते 50 हजार लोक त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते, अशी ऑनलाईन आकडेवारी आहे. आता या उपस्थितांमध्ये तरुण आले, वृद्ध आले, स्त्री आले, पुरुष आले, हे सर्व प्रकारची ती आकडेवारी आहे. म्हणजे 40-50 हजार तरुण किंवा 40-50 हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. आवश्यक नाही आहे की त्यामध्ये संपूर्ण तरुणच असतील किंवा ज्येष्ठ असतील किंवा प्रौढ असतील. आता ती एक एकत्रित आकडेवारी आहे. आणि दुसरा एक जर आपण मुद्दा बघितला की या आंदोलनाच्या अनुषंगाने देशातल्या विविध शहरामध्ये सुद्धा हे आंदोलन काही ठिकाणी यांना प्रतिसाद मिळाला. काही जसं आता मुंबई असेल, नागपूर असेल, अशा भारतातल्या विविध शहरांमध्ये यांना प्रतिसाद मिळाला. त्या ठिकाणी असं आपण गृहीत धरू की त्या ठिकाणी सुद्धा एक 50-1 हजार एकत्रित सर्व शहरां मिळून, कुठे 10,000 असतील, कुठे 500 असतील, कुठे 5,000 असतील, असा जर आपण एक अंदाज काढला तर त्या ठिकाणी एक 50-1 हजार तरुण किंवा नागरिक हे त्या आंदोलनामध्ये उपस्थित होते. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे 1.5 लाखाच्या आसपास नागरिक म्हणा किंवा तरुण म्हणा किंवा व्यक्ती म्हणा, स्त्री पुरुष संयुक्त म्हणा, अशा प्रकारचे लोक या आंदोलनामध्ये उपस्थित होते. आता जर आपण असं म्हटलं की हे आंदोलन तरुणाईचं होतं, तर मग या आंदोलनामध्ये जवळपास सर्व मिळून 1.5-2 लाख नागरिक लोक हे उपस्थित होते. आणि या देशाची लोकसंख्या, तरुणांची लोकसंख्या ज्यांचं वय 30च्या खाली आहे, अशी 75 कोटी लोकसंख्या आहे. आणि ज्यांना आपण जेनझी म्हणून संबोधतो, त्यांची लोकसंख्या हे 37.7 कोटी आहे. समजा 37 कोटी आहे, 35 कोटी आहे. आता हे 35 कोटी जेनझी कुठे आणि या आंदोलनामध्ये सहभागी असणारे 1.5-2 लाख, 2 लाख नागरिक प्रौढ काय असतील ते कुठे? तर त्यामुळे हे आंदोलन खरोखरच जेनझीचं आंदोलन होतं का? हे आंदोलन खरोखरच विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं का? आणि हे आंदोलन खरोखरच तरुणांचं आंदोलन होतं का? आता याचा विचार हा तुम्हीच या ठिकाणी केला पाहिजे. त्यामुळे मला तर अशी शंका येते की हे आंदोलन जेनझीचं होतं, तरुणांचं होतं, विद्यार्थ्यांचं होतं. आता विद्यार्थी एकवटले, आता तरुण एकवटले, आता या देशाचं काही खरं नाही, या सरकारचं काही खरं नाही. अशा प्रकारच्या बातम्या, अशा प्रकारचे नरेटिव्ह हे मुद्दाम समाज माध्यमांवरती सेट केले गेले का? हा सुद्धा आता या निमित्ताने एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आता दुसरा मुद्दा असा आहे की हे आंदोलन अराजकीय होतं का? हे आंदोलन जसं म्हटलं तरुणांचं होतं का? आणि हे तरुणांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठीच हे आंदोलन होतं का? आता या आंदोलनामधल्या जर आपण घोषणा बघितल्या तर ह्या आंदोलनातील घोषणा ह्या विद्यार्थ्यांच्या मागण्याच्या सुसंगत घोषणा होत्या का? यांची नारेबाजी ज्यांनी या आंदोलनामध्ये केली, ही नारेबाजी विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने सुसंगत अशी नारेबाजी होती का? हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं. त्याचप्रमाणे या आंदोलनाला, म्हणजे या आंदोलनामध्ये जे आंदोलक, आता त्यांना तरुण म्हणावं, विद्यार्थी म्हणावं, नागरिक म्हणावं, लोक म्हणावं, काय असेल ते व्याख्या आपण त्या ठिकाणी म्हणू. आता या आंदोलनामध्ये जे आंदोलक होते,
हे ज्या प्रकारे या देशातल्या संवैधानिक व्यवस्थेवर ज्याप्रमाणे रिॲक्ट झाले, इथल्या पोलीस प्रशासनावरती ज्याप्रमाणे रिॲक्ट झाले, इथल्या संवैधानिक पदावर विराजमान असणाऱ्या पंतप्रधानांवरती रिॲक्ट झाले, मग ते मोदी असो आहेत म्हणून मोदी आहेत म्हणून नाही, पण ते एक संवैधानिक पद आहे, त्याला एक गरिमा असते, त्याला एक मानसन्मान असतो. कारण की जो लोकांमधून निवडून गेलेला हा पंतप्रधान त्या ठिकाणी विराजमान असतो, त्याला संविधानाच्या चौकटीमध्ये एक फार मोठा आदर आहे, एक फार मोठा आधार आहे. अशा संवैधानिक पदावर विराजमान असणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात यांनी ज्याप्रमाणे नारेबाजी केली, ज्याप्रमाणे हे रिॲक्ट झाले, त्यामुळे हे आंदोलक जे होते या आंदोलनामध्ये, हे खरोखरच विद्यार्थी होते का, हे या देशाचे तरुण होते का, या देशाच्या चारित्र्याशी निगडीत, सुसंस्कृतपणाशी निगडीत, संस्कृतीशी निगडीत यांची विचारधारा या ठिकाणी होती का, हा सुद्धा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला दिसतो आहे. आता पुन्हा एक मुद्दा येतो की हे आंदोलन अराजकीय होतं का. आता आपण काही नावं बघूया यामध्ये, की या CJPच्या आंदोलनाला, की जे विद्यार्थ्यांच्या हितासाठी ज्यांची सुरुवात झाली, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ज्या आंदोलनाची सुरुवात झाली, हे आंदोलन गैर राजकीय आंदोलन आहे, हे आंदोलनाचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, अशा प्रकारच्या घोषणा देऊन या आंदोलनाची जी सुरुवात झाली, नंतर या आंदोलनामध्ये कुठले कुठले राजकीय पक्ष इन्व्हॉल्व झाले, कुठल्या कुठल्या राजकीय पक्षांनी यांना पाठिंबा दिला, कुठल्या कुठल्या राजकीय पक्षांचे नेते प्रत्यक्ष या आंदोलनाच्या मंचावरती दिसले, तिथून त्यांनी राजकीय वल्गना, राजकीय अजेंडे, स्वतःचं भविष्य सेट करण्याच्या, स्वतःच्या राजकीय पक्षाचं भविष्य सेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केल्याचं हे आता सर्वश्रुत आहे. त्यामुळे हे आंदोलन अराजकीय होतं का, किंवा हे आंदोलन अराजकीय होतं या म्हणण्याला आता काहीही एक तथ्य या ठिकाणी आपल्याला उरत नाही. आता या आंदोलनाला विविध संघटनांनी, सामाजिक, राजकीय अशा संघटनांनी पाठिंबा दिला, प्रत्यक्षपणे त्यांनी त्या ठिकाणी सहभाग घेतल्याच्या काही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यातले कोणकोणत्या संघटना आहेत त्याची आपण जरा नावं बघूया. एक संघटना आहे आयसा नावाची, AISA त्याला म्हणतात, ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन. दुसरी आहे SFI. नंतर आहे विविध मानवाधिकार संघटना, यामध्ये यांनी सुद्धा यांना पाठिंबा दिला, प्रत्यक्षपणे सहभाग नोंदवला. मी जे काही संघटनांची नावं वाचतो आहे, त्यांनी अप्रत्यक्षपणे यांना सहभाग दिल्याचं हे आपण बघितलं सोशल मीडिया, समाज माध्यमांवरती. तीच ही नावं आहेत, ही नावं सर्वश्रुत आहेत, काही फार काही वेगळी काही नावं नाही आहेत. नंतर एमेनिस्ट इंटरनॅशनल, ह्युमन राईट्स वॉच, पीपल युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज, सिटीजन फॉर जस्टिस अँड पीस, पिंजरा तोड कलेक्टिव्ह, ऑल इंडिया युनियन फॉर फॉरेस्ट वर्किंग पीपल, BAPSA, विविध धार्मिक, अल्पसंख्याक आणि राजकीय फोरम विविध संघटनांचे, ख्रिश्चनांच्या काही संस्था, एडिटर्स गिल्ड, रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स नावाची संघटना, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था, शेतकरी कामगार विविध संघटना जसं सिटू असेल किंवा संयुक्त किसान मोर्चा असेल, अशा काही संघटना, म्हणजे जवळपास एक 15-16 संघटनांचा, जे मला माझ्या माहितीप्रमाणे अजूनही काही जास्त असतील, राजकीय अराजकीय धरून 20-22 संघटना असतील, छोट्या मोठ्या काय असतील, आपापल्या स्तरावरच्या आपापल्या विचारधाराच्या संघटना असतील, की ज्यांनी या आंदोलनाला प्रतिसाद दिल्याचं किंवा अप्रत्यक्षपणे यांना पाठिंबा दिल्याचं आपल्याला लक्षात येतं. आता ह्या ज्या संघटना आहे, ह्या संघटनाची जर आपण थोडी पार्श्वभूमी बघण्याचा प्रयत्न आपण करावा, हे खरं तर आवाहन आहे. ह्या संघटना कुठल्या आयडिओलॉजीला धरून कार्य करतात, यांचे पानमुळे कुठल्या जमिनीमध्ये कितपर्यंत खोलवर गेलेली आहेत, त्यानंतर यांना ह्या ज्या संघटना आहेत यांची विचारधारा असेल, किंवा यांना देशाला कुठल्या मोडवरती न्यायचं आहे, किंवा ह्या ज्या संघटना आहेत या संघटनांना हा देश कुठल्या प्रगतीपथावरती न्यायचा आहे, त्याप्रमाणे सुद्धा याचं एक थोडं आकलन व्हावं, याचा अभ्यास व्हावा, असं या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं. त्यामुळे दोन गोष्टी या ठिकाणी स्पष्ट लक्षात येतात.
की हे आंदोलन आता विद्यार्थ्यांचं होतं का, स्टुडंट्सचं होतं का, ही स्टुडंट मूव्हमेंट होती का, आणि हे आंदोलन जेनझीचं होतं का, हे तर आपल्या या आकडेवरून लक्षात आलं. आणि हे आंदोलन राजकीय होतं का, राजकीय होतं का, हे सुद्धा आता यांना कुठल्या कुठल्या संघटनांनी, कुठल्या कुठल्या विचारधारेच्या संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला, प्रत्यक्षामध्ये सहभाग घेतला, हे यावरून सुद्धा आपल्या लक्षात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी माझं स्पष्ट असं मत आहे की हे आंदोलन विद्यार्थ्यांचं, तरुणांचं किंवा जेनझीचं नव्हतं. हे आंदोलन अराजकीय नव्हतं, तर हे आंदोलन राजकीयच होतं. हे अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स चाचपळण्याचं, अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स सेट करण्याचं, जे काही सरकारच्या विरोधात ज्यांना काही अजेंडे सेट करायचे आहेत, आपलं राजकीय भविष्यव्य सेट करायचे आहे, त्या अनुषंगाने हे आंदोलन या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून हायजॅक केलेलं एक प्रकारचं हे आंदोलन होतं, असं या ठिकाणी माझं स्पष्ट मत आहे. कदाचित हा विचार जो आहे हा आपल्याही मनामध्ये येत असेल. हे जेव्हा सगळं आपण याचा अभ्यास करतो तेव्हा असं आपल्या लक्षात येतं की हे आंदोलन कुठल्या दिशेला जाणं अपेक्षित होतं, परंतु हे आंदोलन कुठल्या दिशेला गेलं. त्यामुळे अशा कुठल्याही फेक नरेटिव्हला आपण बळी न पडता आपण आपल्या ठिकाणी सजग असलं पाहिजे, सक्षम असलं पाहिजे आणि जागरूक असलं पाहिजे. हेच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. सध्या थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.